असं ऐकलं तुम्ही पृथ्वीवर आलात काही दिवस, पण इथे जे नवीन देव आहे त्यापासून तुम्हाला सावध करायला हवं. हा जो नवीन देव आहे ना, तो तुमच्या सारखाच अमर आहे. तो पण तुमच्या सारखा पृथ्वीच्या घराघरात वास करतो. त्याचे पण तुमच्या सारखे वेगवेगळे रूप आहे. आता तुमच्या ह्या रचनात्मकनी बनवलेल्या सर्वात बुद्धिमान जीव तो पण आता तुमच्या प्रकोपाला घाबरत नाही. कारण तो घाबरतो तर ह्या नवीन देवाला, जो इथे पृथ्वीवरच राहतो. कोण आहे हा नवीन देव? प्रभू, हा जो नवीन देव आहे ना, तो समाज आहे. कस काय देवा, आता तुम्ही वरती बसून सगळं बघूच राहिले, पण हे लोकांना माहिती तुम्ही वरती बसून सगळं बघू राहिली, तरी पण लोक वाईट कर्म करतात. कारण ते याला नाही घाबरत की तुम्ही वरती बसून त्यांच्या दुष्कर्मांना बघताय, तर याला घाबरताय की त्यांच्या दुष्कर्मांची खबर या समाजाला नाही लागली पाहिजे. यासाठी लोक त्यांचे सर्व काही पणाला लावतात की त्यांचे जे पाप आहे ते समाजापासून लपवण्यासाठी. झाला ना समाज तुमच्यापेक्षा मोठा देव? मुलीची इज्जत गावात वाचून राहावी यासाठी परिवार गप्प आहे. गावाची इज्जत समाजात वाचून राहावी म्हणून गाववाले शांत आहे. मोठ्या मोठ्या लोकांची इज्जत समाजात वाचून राहावी म्हणून पोलीस कंप्लेंट लिहिती नाही, सरकारी शांत आहे. दबदबा तर अख्ख्या समाजाचा आहे प्रभू. तुमच्या भक्तीची ताकद आता कुठे राहिली तेव्हा? आता उद्या तुम्ही जेव्हा इथून बाहेर पडाल तेव्हा तोच समाज तुम्हाला पालखीत घेऊन मिळवेल, पण तुम्ही त्यांच्या जाळ्यात अडकू नका, कारण तख्ता पलट कधी पण होऊ शकतो. जेवढं काही होतं ते देवाच्या इच्छेनुसारच होतं. एवढं पण माहित नाही सर्वांचं भाग्य आधीच लिहिलेलं असतं. जर कोणी भाग्य किंवा नशीब लिहित असतं तो हुंड्यासाठी मुलासमोर नवऱ्याच्या हातून आगीत जळणाऱ्या पत्नीबद्दल किंवा स्वतःच्याच मुलाकडून बलात्कार होणाऱ्या आईबद्दल कसं काय लिहू शकतो? जर या सर्व पीडितांची अवस्था त्यांच्या कहाणीतून लिहिलेलं एक नाटक आहे, तर तो देव नाही, तो केवळ एक कुशल लेखक आहे, जो संपूर्ण माणसांचे आयुष्य एकाच जुगलबंदीत लिहू शकतो. पण तो केवळ एक लेखक आहे, फक्त एक लेखक.